तेलंगणा एक्सप्रेसमध्ये रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय। नागपूर जिल्ह्यामधील काटोलमध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। दागिने, विदेशी चलन आणि रोकड चोरी करणाऱ्या टोळीला सुद्धा त्यांनी अटक केली आहे। या चोरट्यांकडून तब्बल 1,55,18,000च्या मुद्देमालासह तिघांना अटक करण्यात आली आहे आणि हैदराबादमध्ये चोरी करून आरोपी तेलंगणा एक्सप्रेसने फरार झालेले होते। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, 1 कोटी बरीच मोठी रक्कम आहे, कशी कारवाई केलेली आहे पोलिसांनी, कसे हे आरोपी भेटलेले आहेत आणि आता त्यांच्यावर पुढे कारवाई काय होणार आहे? सध्या हे तीनही आरोपी, त्यापैकी 2 हे बिहारचे राहणारे आहेत तर एक हे पश्चिम बंगाल येथील राहणारे आरोपी आहेत आणि यांनी तेलंगणाच्या हैदराबादमध्ये मोठी चोरी केलेली होती आणि या चोरीमध्ये जवळपास 1,35,55,000चे दागिने आणि 19 लाख रुपये रोख अशी रक्कम दोन्ही पडालेली होते। हैदराबाद पोलिसांनी आरपीएफ तेलंगणा एक्सप्रेस मधून हे निघाल्याची माहिती मिळाल्यावर नागपूर आरपीएफला याची माहिती दिली होती। नागपूरच्या आरपीएफ पोलिसांनी नागपूरवरून ही जी गाडी जेव्हा समोर रवाना झाली तेव्हा काटोल तालुक्यामध्ये या गाडीला थांबा देण्यात आला आणि तेथे या आरोपींची ओळख पटल्यावर त्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून अटक करण्यात आली आणि जवळपास 1,55,00,000चा मुद्देमाल पूर्ण यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। आता हे नागपूर आरपीएफच्या ताब्यात असून यांना लवकरच हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात येणार आहे। निश्चित त्याची माहिती घेत राहू जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। या चोरट्यांकडून 1 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। बातमी पाहतोय नागपूरमधून। नागपूर जिल्ह्याच्या काटोलमधली ही पोलिसांची मोठी कारवाई।